we will start now. So beta, here you can see fate of germinal layers. तुम्हाला आठवतंय आपण सर्क्युलेशन चॅप्टर घेतला होता. At that time, one word was there, one line was there actually. How many germ layers are there, beta? You know that is how many germ layers are there. Yes, how many germ layers are there? 3. 3 germ layers are there. Yes, which are these 3 germ layers, beta? These 3 are, yes, given here. बोला. Ectoderm, mesoderm and endoderm. Very good. So these are the 3 germ layers. ठीक आहे. बाळांनो, मला एक सांगा की in circulation chapter we have studied one line that is heart is a dash in origin. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हा क्वेश्चन नंबर ऑफ टाइम्स बोर्ड्स एक्झाम मध्ये विचारलेला आहे. हार्ट इज डॅश इन ओरिजिन. Mesoderm. हा, heart is mesodermal in origin. बराबर. So here mesodermal in origin means what, beta? That heart it is formed from which germ layer? That is it is formed from mesoderm. Mesoderm. बराबर. ठीक आहे. So if you see here ना बेटा की कॉलम्स करून दिलेले आहेत, मस्त दिलेले आहे हे सगळं की इक्टोडर्म पासून कुठले कुठले बॉडी ऑर्गन्स फॉर्म होणार आहे, मिसोडर्म पासून कुठले बॉडी ऑर्गन्स अँड एंडोडर्म पासून कुठले बॉडी ऑर्गन्स पॉसिबल असेल तर हे सगळेचे सगळे नीट लर्न करा. एक कुठली तरी सिक्वेन्स, एक कुठली तरी लिंक की ट्रिक म्हणतो आपण, तसं करून तुम्ही ऍटलिस्ट मग ते लर्न करा. मग ते ठीक आहे. बोर्ड साठी सांगताय. एनसीआरटीचे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे की जे नीटची एक्झाम देणार त्यांनी फक्त एनसीआरटी मध्ये जेवढं दिलेलं आहे त्यानुसार ते करायचं आहे. ओके, चला मग आता आपण बघूया इक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म. सो हियर यू कॅन सी बेटा फ्रॉम द इक्टोडर्म. ठीक आहे, इक्टो आउटर. सो जस्ट इमॅजिन करा जे जे बॉडी पार्ट्स आपण घेतोय. फर्स्ट इट गिव्स राइज टू एपिडर्मिस ऑफ स्किन. चला इमॅजिन केलंय एपिडर्मिस ऑफ स्किन म्हणजे की आउटर लेअर झाली आहे. स्किन वरती कोण येतं बेटा? त्याला इमॅजिन करा हियर्स आहे, नेल्स आहे, स्वेट ग्लँड्स आहे, इवन द सलायव्हरी ग्लँड्स आहे, मेमरी ग्लँड्स आहे, लॅक्रिमल ग्लँड्स आहे, सिबॅशियस ग्लँड्स आहे. बेटा एक लक्षात आलं हे सगळे ग्लँड्स कव्हर झालेले आहेत. बट मला एक सांगा की हे सगळे एंडोक्राइन ग्लँड्स आहे की एक्झोक्राइन ग्लँड्स वाटतात ते तुम्हाला? ऑल दी येस, दे ऑल आर एक्झोक्राइन. एक्झोक्राइन एंडोक्राइन तुम्हाला माहित आहे. एक्झोक्राइन मीन्स दे विल सिक्रेट सम फ्लुइड. बराबर. एंडोक्राइन मीन्स दे विल सिक्रेट व्हॉट? द हॉर्मोन्स. हॉर्मोन्स एंडोक्राइन साठी जे हॉर्मोन्स सिक्रेट करतात आणि जे एक्झोक्राइन आहे तर ते काही ना काहीतरी ज्यूस फ्लुइड ते सिक्रेट करणार आहे. सो हियर बेटा ऑल दीज दे आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द बॉडी. बराबर. सो ते झालेलं आहे. सो जस्ट पुन्हा एकदा इमॅजिन करा एपिडर्मिस ऑफ स्किन, दॅन हियर्स, दॅन नेल्स, स्वेट ग्लँड्स, salivary glands, mammary glands, lacrimal glands, sebaceous glands. What are sebaceous glands? Sebaceous glands are which glands? Yes, they are which glands? See, they are what I have written. Sebaceous glands. Oil secreting. Oil secreting glands. Yes, कारण आपण स्किन वरती sebaceous आणि oil हे दोघं सोबत घेतोय ते असेल. ओके. Further comes बेटा in the eyes. Eyes मध्ये काय तर outer most transparent area आहे. ऑलरेडी आपण लर्न केलेले कॉर्निया. सो दॅट विल बी व्हॉट? कॉर्निया. बराबर. नेक्स्ट काय असणार आहे बेटा? कॉर्नियाच्या बिहाइंड इट विल बी लेन्स है ना. लेन्स पण आपण बघितलेलं आहे. दॅन इनर मोस्ट लेअर इट इज रेटिना अँड दॅन कंजंक्टायवा. सो बघा कुठले लेयर्स बाकी आहे. कंजंक्टायवा ही सगळ्यात आउटर मोस्ट लेअर होते जी अप्पर अँड लोअर आयलिड मध्ये पण जात आहे. कंजंक्टायवाच्या बॅक साइडला कॉर्निया, कॉर्नियाच्या पाठीमागे लेन्स, लेन्सच्या एकदम पाठीमागे रेटिना. अशा ह्या एका सिक्वेन्स मध्ये जर तुम्हाला आय बॉल आठवत असेल बेटा तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला लक्षात येईल. हे सगळ्या सिक्वेन्सेस कुठल्या लेयर्स बाकी आहे बरं सांगा. आय मधल्या कुठल्या लेयर्स नाही घेतलेल्या इथे? आयबॉलच्या लेयर्स सांगा. जे साक्षी पाटील, विच आर द eyeball layers beta? How many layers were there? Sanika, how many layers were there in the eyeball? No one? How many layers are there in eyeball? 3. 1 है, 2 है, 3 है. 3 है. Very good. 3 3 है. layers. Which are these 3? Very good. 3 layers है. Which are these 3 layers, Supriya? Which are these 3 layers? Outer is? Yes, Manasvi. सगळ्यात बाहेर स्क्लेरा इज देयर. हा. And middle it is? Middle is?
नाही, Cornea. मिडल नाही, स्क्लेराचाच Iri- पार्ट कॉर्निया बाळांनो. Choroid. सगळ्यात आउटर इट इज स्क्लेरा, नेक्स्ट इट इज कोरॉइड, नेक्स्ट innermost it will be yes, it will be retina. आले लक्षात? Retina. Retina, yes. So these are the three layers: sclera, choroid, and retina are there. Okay, ठीक है. So बेटा here you can see की choroid आणि sclera बाकी आहे, retina यांनी कव्हर केलेली आहे. कॉर्निया जे तुम्ही म्हटलात ना, तर ते स्क्लेराचा अँटेरियर पार्ट आहे बेटा, जो ट्रान्सपरंट आहे, जो समोर आपल्याला आयबॉल मध्ये जो दिसतो ना, दॅट इज कॉर्निया, पार्ट ऑफ स्क्लेरा ओनली. ओके, फर्दर चला इमॅजिन करा इक्टोडर्म ओरिजिन. नाझल इपिथिलियम केलं इमॅजिन. नाझल इपिथिलियम इनर जे आहे तर नॉस्ट्रेल्स मध्ये इपिथिलियम, दॅट इनॅमल ऑफ टीथ, हे पण बघा आउटर मोस्ट लेअर आहे टीथची. दॅन इंटरनल अँड एक्सटर्नल इयर. कुठले कुठले इयर घेतलेले त्यांनी? इंटरनल अँड एक्सटर्नल. कुठला इयर बाकी? parts ear, external, external ear, Middle. Ma'am, are we audible to you? Okay, so one second. So external ear and internal ear इथे येत आहे, बट मिडल इयर त्यांनी घेतला नाहीये बेटा. ठीक आहे. Yes. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. येत ठीक. Okay, okay. Further, you can see beta again in the digestive system. Ma'am, our In the digest, कुठला गट बाकी आहे बेटा? डायजेस्टिव्ह. Ma'am, your voice is breaking. gut. ओके, हा आता येतोय बेटा पाटील? आता आवाज येतोय बेटा? हो मॅम येतो. नाव क्लिअर आहे? ओके. बाळांनो मला एक सांगा की फोरगट मॅम आवाज ब्रेक होतोय. मॅम आवाज येत नाहीये. हॅलो मॅम आवाज येत नाहीये. नाही, वेट 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 वेट. नाव चेक बेटा. एम आय ऑडिबल नाव? Yes ma'am. आता येतोय? साक्षी, साक्षी येतोय आवाज? Yes, yes, ma'am. तुम्हाला माझा आवाज येतोय का? आता येतोय? हा. ठीक आहे बेटा. आता मला एक सांगा, फोरगट, हाइंड गट, दीज आर ऍक्च्युअली विच सिस्टम्स पार्ट? Brain. डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, फोरगट आणि हाइंड गट. फोरगट, हाइंड गट बेटा. ते फोर ब्रेन आणि हाइंड ब्रेन होतं बाळा सुप्रिया. तो फोर ब्रेन, हाइंड ब्रेन होता. इथे गट आहे, गट. गट, गट मीन्स Digestive system. डायजेस्टिव्ह सिस्टीम. गट मीन्स व्हॉट? डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज. ठीक आहे सुप्रिया. गट घेतलं ना बेटा की इंटेस्टाईन, डायजेस्टिव्ह सिस्टीम ते घेतो. आणि हा जो फोर आहे, फोर मीन्स आधीचा, हाइंड मीन्स नंतरचा, पोस्टेरियर है ना. हे तर हे वर्ड्स हे सफिक्स सॉरी प्रिफिक्स आहेत, जे कुठे पण यूज करू शकतो आपण. ओके. फर्दर, सो विच गट इज ऍबसेंट बेटा हियर?
In the ectodermal origin, which gut is absent? Midgut. Midgut. हाँ, midgut is absent. Middle ear is also absent. है ना, ते पण absent आहे. Okay. आणि eyes मध्ये जे आता outer and inner middle जी layer होती eyeball ची ती पण absent होती. ठीक आहे. Further, adrenal medulla they are saying beta. Adrenal medulla. Now where it is present? Adrenal medulla. Yes, Manasvi, can you try? Where is the adrenal medulla present? Or adrenal is what? What is adrenal? It Adrenal prepares us gland. for emergency situations, and it is a gland. It is a gland. Where it is present, beta? Adrenal medulla. Very good. Emergency hormone secretes it. Okay. Where it is present? At On the liver. what is this? On the liver. Kidney. 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 Upper part of the kidney it will be present. Beta, if we take the kidney na, then kidney मध्ये वरती आहे ना एक gland असतो, cap-like structure it is, and then it is the adrenal gland, in which two parts are there. In the two parts you can see here like this, the two parts are there, outer and inner is there. So outer it will be, of course, that will be adrenal cortex. ठीक आहे, जसं आपण ब्रेन मध्ये घेतलं होतं ना बाळांना, आठवतंय? सेरिब्रल कॉर्टेक्स, सेरिबेलार कॉर्टेक्स घेतलं होतं, तसं इथे बाहेरचं पण असणार आहे ऍड्रिनल कॉर्टेक्स आहे. आणि हा मधला कोण असणार आहे? दॅट विल बी, सांगा, कॉर्टेक्सच्या अपोजिट काय घेतोय मिडल मध्ये जो असेल तो कुठला वर्ड असतो बेटा? काय वर्ड येते? Medulla. मेड्युला. सो मग हा काय असणार आहे? ऍड्रिनल ग्लँड आहे. सो ऍड्रिनल ग्लँडचा ऍड्रिनल मेड्युला इट विल बी. ओके बेटा, सो इट विल बी ऍड्रिनल मेड्युला. इज दिस क्लिअर? सिम्पल आहे. Adrenal gland है, adrenal gland मध्ये पण two parts है, adrenal medulla and adrenal cortex it will be there. Okay, and then further comes anterior and posterior pituitary. Again in the pituitary gland, pituitary आपण स्टडी केलेला आहे, त्याच्यामध्ये anterior and posterior हे दोनच पार्ट्स असतात. अजून एक असतो मिडल पार्ट असतो, आठवतंय तुम्हाला बेटा? anterior part, then posterior pituitary and then middle पण होती, त्याच्यामध्ये आतमध्ये होती ते. ठीक आहे, ते नेक्स्ट एक अजून एक ग्लँड येतो पिनियल. आठवा कुठे होता पिनियल ग्लँड? सगळे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. Thalamus. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एपिथॅलॅमस. आठवलंय बाळांनो सगळ्यांना? आपण झालेलं आहे हे पिनियल ग्लँड. जर आपण थॅलॅमस घेतला, आपण असं ड्रॉ केलं होतं थॅलॅमस, आठवतंय? हा पार्ट असेल हायपोथॅलॅमस, हे झालं थॅलॅमस, दिस विल बी इपिथॅलॅमस. ही अँटेरियर पोर्शन, ही पोस्टेरियर पोर्शन, इथून असा आला पिनियल ग्लँड. इथे आपण कुठला ग्लँड घ्यायचा असा? येस, छोटासा pituitary gland it will be. Very good. And then this is pineal gland. So here we are taking pineal gland. Yes beta, so pineal gland ectodermal origin, pituitary gland also ectodermal origin. ठीक है? And of course the entire nervous system it is ectodermal in origin. Very important. हे करा म्हणजे करा, माहित आहे? कुठलं पण विचारू शकतात बेटा, एक कुठला तरी ऑर्गन ते विचारते की कुठल्या ओरिजिनचा आहे, लाईक दॅट. ठीक आहे, चला पटपट सांगा आता मला. इक्टोडर्मल ओरिजिन इमॅजिन करा, सांगा पटपट, बघू शकतात आणि बॅक ऑफ द माइंड इमॅजिन करायचा. चलो, टेल मी. येस, ऑर्गन्स विच दे विल बी. बोला. इक्टोडर्मल ओरिजिन टू. फर्स्ट काय घेणार आपण? फर्स्ट वी विल टेक एपिडर्मिस ऑफ स्किन. ठीक आहे, मीन्स आउटर लेअर ऑफ द स्किन. ओके, मग स्किन वरती काय काय येतं बेटा? स्किन वरती हेअर्स आले, नेल्स आले. कोणते ग्लँड्स आहे? स्वेट ग्लँड्स आहे. स्वेट ग्लँड्स घेतले की सॅलॅमरी ग्लँड. हा, स्वेट ग्लँड्स घेतले की लगेच सिबॅशियस सोबत घ्यायचेच आहेत, है ना, ते दोघं सोबत आहे. मग कोण येतं लगेच? माउथ मध्ये सलायव्हरी ग्लँड, दॅन मॅमरी ग्लँड, दॅन अजून कोण आहे फेस मध्ये? लॅक्रिमल ग्लँड. ओके, लॅक्रिमल ग्लँड्स आईज मध्ये आले. मग आईजशी रिलेटेड सांगा मग पार्ट्स. हे सगळे आईजचे पार्ट्स आहेत. लॅक्रिमल ग्लँड. आता आईसचे पार्ट सांगा. लॅक्रिमल ग्लँड्स मध्ये आईसचे पार्ट म्हणजे इक्टोडर्म मध्ये येतात. कॉर्निया, लेन्स, रेटिना, कंजंक्टिव्हा. बेटा आता हे पण आहे ना एका सिक्वेन्स मध्ये आहे, माहित आहे? हे सिक्वेन्स मध्ये, जर तुम्हाला आयबॉल आठवत असेल ना, सिंपल ड्रॉ करून दाखवते. हे बघा, हे आपण सगळ्यात बाहेर ही अशी आपण एक कंजंक्टिव्हा घेतली होती. कंजंक्टिव्हा नंतर आपण आहे ना इथे अशी कॉर्निया, स्क्लेराचा पार्ट घेतला होता, कॉर्निया, आणि नंतर ही थिकवाली स्क्लेरा आपण अशी घेतली होती, है ना. आणि हा जो पार्ट आहे हा कॉर्नियाचा. इला जरा मी असं घेते म्हणजे की ही ट्रान्सपरंट कॉर्निया आहे.
कॉर्निया नंतर लगेच कोण होतं बेटा तिथे? कॉर्नियाच्या नंतर इथे बघा, आठवलंय तुम्हाला? म्हणजे की लेन्स होते, है ना? लेन्स. आणि कॉर्नियाच्या तिथे त्याच्या खाली आयरिस होते, आयरिस मधून प्युपिल आणि प्युपिलच्या खाली लेन्स होते. आणि नंतर मग इथे सगळ्यात आतमध्ये इनर मोस्ट लेयर येते रेटिना आणि मध्ये येते कोरॉइड. थोडंसं इमॅजिन करा, आयबॉल ऑलरेडी आपण घेतलाय ते. म्हणजे हे जे इक्टोडर्मल ओरिजिन आहे ना, ह्या साइडने जर आपण केलं तर सिक्वेन्स मध्ये येतात आहे. बाहेर कोण? कंजंक्टिव्हा, लगेच कोण? कॉर्निया, लगेच कोण? लेन्स, लगेच कोण? रेटिना. है ना? ही सिक्वेन्स मध्ये आलेले आहेत ते सगळे. ओके, आता हे आयबॉलशी रिलेटेड झालं. फेस मध्ये अजून कुठलं इपिथेलियम काही दिसतंय तुम्हाला? फेस मध्ये काय काय आहे बेटा? फेस मध्ये अरे हे सगळे जवळपास फेस, स्कल त्याच्याशीच रिलेटेड आलेत बघा सगळेचे सगळे. फेस मध्ये सांगा परत. नोज मध्ये काय आहे? नोज मध्ये Nasal epithelium. नेझल इपिथेलियम इज देअर. ओके. नंतर बेटा टीथ मध्ये काही आहे का? अजून फेस मध्ये आपल्याला टीथ Enamel. दिसतात. टीथ मध्ये इनॅमल. तुम्हाला माहिती आहे इनॅमल? व्हॉट इज इनॅमल? Hardest part of the bone. व्हेरी गुड. इट इज द हार्डेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. इनॅमल ऑफ द टीथ आहे ना बेटा, हे लिहून घ्या. तुम्ही 11th नव्हते, जे 11th होते त्यांना माहित आहे. दिस इज ऍक्च्युअली हार्डेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. इनॅमल जो व्हाईट कलरचा पार्ट आहे ना आपल्या टूथचा, दॅट इज इनॅमल. हार्डेस्ट पार्ट आहे. ठीक आहे. ओके. फेस मध्ये अजून आपल्याला काय दिसतंय बेटा? फेस मध्ये इयर्स दिसतात आहे आपल्याला. इयर्स मध्ये कुठले पार्ट येतील मग? इयर्स मध्ये येस, Internal ear and external. इंटरनल अँड एक्सटर्नल इयर येतात. व्हेरी गुड, ते झालंय. अजून फेस मध्ये किंवा मग पूर्ण स्कल मध्ये हेड घेऊ आपण. हेड मध्ये अजून कुठला पार्ट आहे जो इथे आपण कव्हर करू शकतो? ब्रेन मध्ये बघा बरं, ब्रेन मध्ये येस, ब्रेन मध्ये आपल्याकडे जातोय आपण अँटेरियर अँड पोस्टेरियर पिच्युटरी मध्ये जातोय, है ना? तो ग्लँड दिसतोय. अजून कुठला ग्लँड दिसतोय पिच्युटरी सोबत? मगाशी इथे मी ड्रॉ केला होता. येस, पिच्युटरी सोबत कुठला ग्लँड आहे? Pineal. पिनियल ग्लँड आहे. येस. आणि आपण काय घेतोय? एंटायर नर्वस सिस्टीम प्लस सगळं तर नर्वस सिस्टीम आणि एक्झोक्राईन ग्लँड्स एवढे कव्हर झालेले, म्हणजे की मोस्टली हे सगळे पार्ट्स फेस किंवा हेड मधले पार्ट्स आहेत. अँड एक अजून एक सिस्टीम येते, दॅट इज फोरकट अँड हाइंडकट वाली येते. आणि अजून एक ॲड्रिनल मिट्युला येणार. हे गोष्टी थोड्याशा एक्स्ट्रा आहेत. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द इक्टोडर्म. नाव कम्स अबाउट द मेसोडर्म. मेसोडर्म घेऊया आता. फॉर्म्स ऑल टाइप्स ऑफ मसल्स. ओके, सगळ्यात पहिले आले ऑल टाइप्स ऑफ मसल्स. दे आर सेइंग मसल्स. So Vida, do you know that there are different types of muscles? Yes. Which are the different types of muscles? Yes, Manasvi. Which are the different types of muscles? Veer. कुठले असतात muscles चे different types? 3 types चे muscles असतात. Skeletal muscles, Skeletal muscle. striated and smooth. Striated and non-striated muscles. Striated and smooth. ओके, व्हॉट इज स्केलेटल मसल बेटा? ठीक आहे, आपण मसल्स घेतोय 3 टाइप्स मध्ये. ठीक आहे, एक झाली स्केलेटल मसल. सेकंड कुठली मसल घेतोय आपण? एक कार्डियाक स्पेशल मसल आहे ना बेटा, कार्डियाक मसल आहे. अँड थर्ड इट इज ऍक्च्युअली द स्मूथ मसल. ठीक आहे, असे 3 मसल्स असतात. हा ना बेटा, स्केलेटल इट इज स्ट्रायटेड. हा, सो स्केलेटल it will be striated. Yes beta, it will be striated. Then smooth, it is striated or non-striated? Smooth. Non-striated. Non-striated. Yes, very good. Non-striated. And what about the cardiac? Cardiac, it is a Heart special muscle. heart muscle. Heart muscle. It is heart muscle. So we are having 3 types of muscles. Okay. Now what they are saying that mesoderm forms all types of muscles except is there. असे जे काही बुक मध्ये तुम्हाला सापडतील ना एक्सेप्शन्स, एक्झाम्पल्स किंवा ब्रॅकेट मध्ये ज्या गोष्टी दिल्या तर सोडायच्या नाही बेटा. तिथे मार्क्स जातात आणि नेमके क्वेश्चन्स तिथेच विचारले जात असतात. जसं आता इथे दिले एक्सेप्शन. एक्सेप्शन इज विच मसल बेटा? आयरिस. अच्छा, आयरिस मसल आहे. अँड सिलियरी मसल्स ऑफ आय विच ओरिजिनेट फ्रॉम इक्टोडर्म. आता इथे इक्टोडर्म मध्ये आलेलं नव्हतं. आयरिस मसल इथे इक्टोडर्म मध्ये घेतलं नाही, तर इथे आपल्याला ऍड करावं लागेल ते. सो एक्सेप्ट आयरिस मसल. आयरिस माहिती आठवत आहे, लेन्सच्या समोर कोण असणार आहे? आयरिस. आयरिस जो कलरफुल पोर्शन असतो आयबॉलचं, सो दॅट इज आयरिस. सो आयरिस ऑल्सो कम्स हिअर इन इक्टोडर्म. ओके. सिलियरी मसल्स आठवलं बेटा? सिलियरी मसल्स तुम्हाला आठवत आहे हे सगळं कुठे असणार आहे? कोरॉइड, सिलियरी कोरॉइड, सिलियरी मसल्स. सिलियरी मसल, सिलियरी बॉडी, आय मध्ये कुणाला
हे केलं होतं बेटा, लिगामेंट्स होते ते कुणाला तरी हेल्ड करून ठेवतात पोझिशन मध्ये. मला आता एक सांगा, यांच्यापैकी कुठला एक पार्ट आहे की ज्याला सपोर्टची गरज आहे? आठवा आठवा आठवा. कुठल्या पार्टला सपोर्टची गरज आहे? आयबॉलचं स्ट्रक्चर आठवा. सपोर्टचे म्हणजे जो वॉटर मध्ये आयबॉल मध्ये वॉटर असतं आणि वॉटर मध्ये सस्पेंडेड आहे, त्याला पकडून ठेवणं नेसेसरी आहे. आपले चष्मा लागतो त्यावेळेस आपण त्याला चेंज करतो. Lens. कोण? लेन्स. Lens. कोण आहे ते? लेन्स आहे. मग लेन्सला पोझिशन मध्ये पकडून ठेवण्यासाठी कोण लागतंय बेटा? नाही आठवत आहे तुम्हाला सगळ्यांना? एक मिनिट, मी Ligament. आयबॉल लिगामेंट्स लागतात. व्हेरी गुड. मी तुम्हाला जर आता आयबॉल दाखवून देते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल, कारण ते लक्षात येत नाही असं वाटतंय मला. वेट, आयबॉलच दाखवत आहे.